मित्रांनो, तुम्ही जर मला यावेळेस निवडून आणल्या तर मी प्रत्येकासाठी घरोघरी प्यायच्या पाण्याची सोय करीन. मागच्या वेळेस बी तुम्ही असंच म्हणल्या होत्या. मग कोणाकोणाच्या घरी प्यायच्या पाण्याची सोय केल्या सांगा बरं. अरे श्याम्या, थोडे रस्त्यावरचे खड्डे बघून गाडी चालव की. रस्त्यावरचे खड्डे? अहो, तुम्हाला हे रस्ता कुणी दिसालाय? रस्ता सोडून तुम्ही दुसऱ्याला काय बी म्हणू शकता. अबे चिमटी चोर, तू कोणाला म्हणालास ते कळालंय मला. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मागच्या 5 वर्षात तर आमदार मीच होतो, मग रस्ता का केला नाही, आहे की नाही? असंच म्हणायचं की तुला मला. अबे झंडूबाम सारख्या तोंडाच्या, तुला दुसरं काय काम आहे बे? रोज सकाळी उठायचं आणि गाडी चालवायचं. माझ्या मागे की नाही 1000 कामं असतात, रोज 1000 कामं, कळालं का? या गावाची रस्ता दुरुस्त करा, या गावाला संडास बाथरूमची सोय करा, असले तसले. मला काय कमी काम राहतात काय, होय बे? अरे बाप, असं काय? मग आतापर्यंत कोणकोणत्या गावाची रस्ता दुरुस्त केला आणि कोणकोणत्या गावाला संडासाची सोय केल्या बरं सांगा बरं. फक्त की नाही तुमच्या घरापासून ते तालुक्यापर्यंत जे रोड जाते बघा, तेवढी रोड फक्त डांबरिंग केल्या. आणि आम्हाला काय की तेच कच्ची रस्ता. अबे गरीब हो, तुम्ही पण आमच्या डांबरिंग रस्त्याने येणं जाणं करा की. मग त्या कच्च्या रस्त्याने तुम्हाला कोण जा म्हणालंय? तुझं बस झालं आता. आपल्याला काय की पुढच्या गावात जाऊन प्रचार करायचा आहे. आपली गाडी की नाही त्या गावापासून 3-4 किलोमीटर अलीकडे सोड, म्हणजे लोकांना वाटावं की आपण चलत आलो म्हणून, कळालं काय? तर मित्रांनो, तुम्ही जर मला यावेळेस निवडून आणल्या तर मी प्रत्येकासाठी घरोघरी प्यायच्या पाण्याची सोय करीन. मागच्या वेळेस बी तुम्ही असंच म्हणल्या होत्या. मग कोणाकोणाच्या घरी प्यायच्या पाण्याची सोय केल्या सांगा बरं. पियाच्या पाण्याची तर सोय झाली नाही, पण माझ्या लाडक्या बहिणीला पैसे दिले नाही. अहो, तुम्हाला निवडणूक आल्यावरच बहीण भावाची आठवण काय येते हो? आपल्या देशाचं थोडं तरी विचार करता की तुम्ही? आपल्या देशात लोकसंख्या बघा, बेरोजगारी, भ्रष्टाचार किती वाढले आपल्या देशात. आणखीन आमच्या टॅक्सचे पैसे कुठे जातात सांगा बरं. आणि आमच्यासारख्या शेतकऱ्याचे मुलं काय शेतकरीच होणार? त्याला डॉक्टर इंजिनियर बनायची काय हक्क नाही? ज्याच्याकडे पैसे आहेत ते काय बी करू शकते. डॉक्टर बनू शकते पैसे देऊन, शिक्षक बनू शकते. मी नेते लोक काय करायला, हे करतो ते करतो म्हणून नुसती वादे करता. काय करायला तुम्ही नेते लोक जर थोडंफार जरी सुधारायची कोशिश केल्या तर खूप काही बदलू शकते. पण नाही, समद्याला पैसे खायचे आहेत. प्रधानमंत्री ते बस कंडक्टरपर्यंत समद्याला पैसे द्या, तोंड बंद करा. आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाचं काय होणार आहे सांगा बरं तुम्ही. पहिले 10वी 12वी काढा, नंतर डिग्री काढा. डिग्री जरी काढली तर नोकरी पाहिजे तर डोनेशन भरा. काय करावं? अहो काका, यात आमची चूक नाही, यात तुमची पण चूक आहे. तुमचे पोरं 10वी 12वी तर काढतात, पण कॉप्या करून पास होतात. कॉप्या करता वेळेस कळणार तुम्हाला सांगा बरं. कळायचं काय? तुम्ही तर स्वतः जाऊन मास्तरला सांगता, सर आमचं पण बरं का यावर्षी 10वीला, याला पण कॉप्या द्या. काय म्हणाले आणखीन आम्हाला? तुमच्या पोरापाशी टक्केवारी खूप आहेत, पण स्किल नाही. स्किल काय? स्किल नावाची चीजच नाही त्यात. मग काय होणार हो? एका नोकरीच्या जेव्हा बसल्यावर जमते. आणखीन खूप काय आहे ना या देशात करायसाठी. पण नाही, तुम्हाला काय की इलाज प्रायव्हेटमध्ये करायचा आहे आणि नोकरी सरकारी पाहिजे. बरोबर आहे का नाही? अरे बाप, हे बी बरोबरच आहे. मग अवघड आहे आमचं. निवडणुका आता चालू आहेत. या व्हिडिओला शेअर करून टाका, कारण की आणखीन काही लोकांच्या डोक्यात नाही आहे गोष्टी. त्याला 1000 द्या 500 द्या, त्याचं मत विकत घ्या, असं चाललंय. पण करा, शेअर करून टाका. थोडंफार बघा मतदान कुणाला द्यायचं आहे काय नाही. आकाशी चंद्र चांदण्या तोडून